नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. उद्या 13 मार्च 2025 गुरुवार आहे आणि या दिवशी होळी आहे. तर होळी या सणाची माहिती आपल्यासोबत शेअर करते. फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असं म्हणतात. या दिवशी होळीचा उत्सव साजरा केला जातो आणि यानंतर पुढे देखील 5 दिवस वेगवेगळे उत्सव साजरे होतात. दुसऱ्या दिवशी धुळवड असते. पंचमीला रंगपंचमी साजरी होते. या उत्सवाला आपण होळी म्हणतो, पण वेगवेगळ्या प्रांतात याची नावं वेगवेगळी आहेत. उत्तर भारतात याला दोला यात्रा किंवा होरी असं म्हणतात. महाराष्ट्रात शिमगा असं म्हणतात. दक्षिण भारतामध्ये हा उत्सव कामदहन या नावानं ओळखला जातो. हा उत्सव का साजरा केला जातो यासंबंधी मात्र वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. उत्तरेमध्ये हा उत्सव कृष्णासाठी आहे असं मानतात. कृष्ण तान्हा असताना त्याला मारण्यासाठी कंसाने पुतना नावाच्या राक्षसीला पाठवले होते. कृष्णाने तिचे कपट ओळखले आणि तिचे दूध पिता पिता तिचे प्राण देखील प्राशन केले. त्या पुतनेला होळीच्या दिवशी रात्री जाळण्यात आलं असं ते लोक मानतात. महाराष्ट्रामध्ये या उत्सवाची कथा वेगळीच सांगितली जाते. प्राचीन काळी ढुंडा नावाची राक्षसी लहान मुलांना त्रास देत असे. तिला हुसकावून लावण्यासाठी फाल्गुनी पौर्णिमेला मोठा जाळ केला होता आणि त्यामुळे ती पळून गेली. त्याची आठवण म्हणून होळी पेटवली जाते. दक्षिण भारतात वेगळीच कथा आहे. ते लोक शंकर भक्त आहेत आणि ते हा उत्सव कामदेवासाठी मानतात. भगवान शंकर आपल्या तपश्चर्येमध्ये मग्न होते. देवांनी शंकराचे लक्ष पार्वतीकडे वेधण्याचे काम कामदेवाला सांगितले. ते शंकराला समजताच ते रागावले. त्यांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि कामदेवाला किंवा मदनाला जाळून टाकले. त्याची आठवण म्हणून तिकडे कामण्णाचा पुतळा तयार करून तो जाळण्याची प्रथा आहे. अशा या वेगवेगळ्या कथा या उत्सवाच्या संदर्भात सांगितल्या जातात. या उत्सवातला महत्त्वाचा भाग म्हणजे होळी पेटवणे. तो पौर्णिमेच्या दिवशी होतो. आमच्या भागात होळी अशी पेटवली जाते. सामूहिकरित्या होळी होते. एखाद्या मोठ्या पटांगणात किंवा एखाद्या कॉलनीतल्या मोठ्या अशा अंगणामध्ये ते अंगण झाडून स्वच्छ केलं जातं आणि ती जमीन सारवली जाते. खड्डा केला जातो मध्यभागी जमिनीत आणि त्या खड्ड्यामध्ये एरंडाचं झाड लावलं जातं. चांगलं रोवलं जातं. त्या भोवती गवऱ्या आणि लाकडं रचली जातात आणि ती होळी म्हणून ती जाळण्यात येते. आणि स्त्रिया, लहान मुलं त्या होळीला, पुरुषसुद्धा नमस्कार करतात. स्त्रिया घरामध्ये जे गोडधोड केलेलं असतं स्वयंपाक, पुरणपोळी, तिचं नैवेद्य दाखवतात. खोबऱ्याची वाटी देखील होळीमध्ये ती म्हणजे ती भाजून घेतली जाते आणि तिचा प्रसाद म्हणून तो सगळेजण ग्रहण करतात, खोबऱ्याच्या वाटीचे तुकडे करून. आणि तरुण मंडळी जी असतात ती देखील या सहभागी झालेली असतात. त्यांनी पण लाकडं गोळा केलेली असतात. ती त्या दिवशीसुद्धा संध्याकाळी मग भेळ पार्टी करतात, रात्र जागवतात. तसंच या दिवशी लक्ष्मीनारायणाची देखील पूजा केली जाते. लक्ष्मीची पूजा केली जाते आणि कुंकुमार्चन देखील स्त्रिया हे करत असतात. त्यामुळे त्या सौभाग्य जे आहे ते अखंडित राहावं यासाठी कुंकुमार्चन स्त्रिया करतात या दिवशी. होळी रे होळी पुरणाची पोळी असं देखील या दिवशी म्हणतात. होळी पेटवण्यासाठी प्रांतामधल्या प्रथा मात्र वेगळ्या आहेत. बंगालमध्ये चतुर्दशीलाच दोला यात्रा या उत्सवाला सुरुवात होते. घरचा मालक या दिवशी कृष्णाची आणि अग्नीची पूजा करतो. नंतर कृष्णावर गुलाल उधळतो. जमलेल्या लोकांनाही तो वाटण्यात येतो आणि नंतर घराबाहेर गवताची एक मूर्ती जाळण्यात येते. तिलाच होळी म्हणतात. पौर्णिमेला झोपाळ्यावर किंवा पाळण्यातल्या श्रीकृष्णास मधून झोके देण्याची पद्धत आहे. खेड्यापाड्यामध्ये हा उत्सव सामुदायिकरित्या साजरा केला जातो. उत्तर भारतामध्ये फाल्गुन शुक्ल पंचमीपासून या उत्सवाला सुरुवात होते. लोक लाल किंवा पिवळी वस्त्र धारण करतात. गुलाल उधळीत गाणी गात फाल्गुन पौर्णिमेपर्यंतचे दिवस मोठ्या मजेत घालवतात. पौर्णिमेस एखाद्या प्रशस्त जागी होळी पेटवतात आणि ती शांत झाली की मग लोक आपापल्या घरी जातात. खरं म्हणजे हा सण निसर्गाची संक्रमण अवस्था सुचविणारा आहे. संक्रमण म्हणजे बदल. यापूर्वी शिशिर ऋतूत झाडांची पानं गळतात. वनश्रीची शोभा नाहीशी झालेली असते. सारे थंडीने काकडून गेलेले असतात. पण आता या स्थितीमध्ये बदल होणार असतो आणि वसंत ऋतू येऊन सृष्टीला तो नटवणार असतो.
नवचैतन्य देणार असतो आणि प्राणीमात्रांमध्ये जोम उत्साह हा येणार असतो. आणि हे सगळं सांगणारा हा सण. थंडीचे हे दिवस असतात ते संपलेले आहेत आणि त्याचा हा आनंदोत्सव म्हणून हा सण असतो. शिशिर ऋतूमध्ये पाणझडीने सृष्टीमातेचे अंगण हे अस्वच्छ झालेलं असतं. सगळीकडं पानं पालापाचोळा पडलेला असतो. काड्या कुड्या साठलेल्या असतात, त्यामुळे अस्वच्छता असते आणि ऋतुराज वसंत येणार असतो. मग त्याचे स्वागत आपण अशा घाणीने पालापाचोळ्याने करायचं नाही. म्हणून वसंताचं स्वागत करण्यासाठी पौर्णिमेच्या या शुभ दिवशी आपण ही अस्वच्छता नाहीशी करायची आहे. तिची होळी करायला पूर्वजांनी सांगितले आहे. या स्वच्छतेच्या सोहळ्याला धार्मिक बनविला आहे. परिसर स्वच्छ असणं आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील आवश्यक आहे. ऋतू बदलला की हवामान बदलतं आणि वसंताबरोबर दिवस हा मोठा होतो. उन्हाळा देखील सुरू होतो. जमीन भाजून निघते, त्याच्यातून उष्ण वाफारे निघतात. घराभोवती पानांची काटक्यांची जी घाण असते, पालापाचोळा असतो, तो काय आपल्या आरोग्यासाठी चांगला नाही आणि म्हणून तो जाळून टाकणं आवश्यक आहे असं सांगणारा हा होळी सण. अर्थात ही स्वच्छता काही एकाच दिवशी करून भागत नाही, पुन्हा पुन्हा ही करावी लागते आणि त्याची आठवण देणारा हा सण म्हणजे होळी. तर या दृष्टीने सर्व दृष्टीने आपण होळीच्या सणाकडे पाहिलं म्हणजे लक्षात येतं की होळी म्हणजे सर्वांना थंडीमध्ये जे गारठून टाकलेलं असतं त्या थंडीला निरोप. होळी म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला उष्णता देणारा जो अग्नी असतो त्याला आपण कृतज्ञतापूर्वक प्रणाम करतो, नमस्कार करतो. होळी म्हणजे ऋतुराज वसंताचे स्वागत आणि होळी म्हणजे रोगराई निर्माण करणाऱ्या घाणीचा नाश आणि शुचिता स्वच्छता यांचं स्वागत. फाल्गुन महिना देखील संपतो होळीनंतर वगैरे. चैत्रापासून सुरू झालेलं एक वर्ष संपतं. ऋतुचक्राचा फेरा संपतो. पुन्हा चैत्र महिना येणार असतो आणि नववर्षाला सुरुवात होणार असते. फाल्गुन आपला हात चैत्राच्या हातात गुंफतो आणि वर्षाचा हा फेर पुरा करतो. होळी या सणाची माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. होळीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.